श्रीराम समर्थ श्रीराम. मागील दुसऱ्या भागामध्ये आपण सुवर्णाच्या आवळ्यांची गोष्ट पाहिली. आता हे वृत्त घडलं आणि ते सर्व गावात पसरलं. बालशंकराने आपली मधुकरी पूर्ण केली. तो गुरुगृही आला. आपण आणलेली भिक्षा आपल्या गुरूंपुढे ठेवली. बालशंकराने सर्व कथा आपल्या गुरुवर्यांना कथन केली. गुरुवर्यांना या गोष्टीचा मोठा अचंबा आणि अभिमान सुद्धा वाटला. त्याच्या पाठीवरून आपला समाधानी हात फिरवत ते म्हणाले, तू खरोखरीच शंकर आहेस बघ. या लहान वयात तू आत्मसात केलेली विद्या आणि देवतांवर मिळवलेला विजय खरोखरीच कौतुकास्पद आहे. तुझ्याकडे पाहिले म्हणजे असं वाटतं प्रत्यक्ष स्वर्गीय बृहस्पतीच पृथ्वी तलावर अवतरलेला आहे. बैस बैस, माझ्याजवळ बैस, असं म्हणून गुरुजींनी त्याला आपल्याजवळ बसवून घेतलं. त्याने आणलेल्या मधुकरीत त्यांनी आपला उजवा हात घातला, एक घास उचलला आणि बालशंकरच्या मुखात घातला. म्हणाले, बाळा, तुझे हे मधुकरीचं अन्न ईशस्पर्शित आहे. ये ये, मी तुला भरवतो, ये, आणि मीही त्या अन्नाचा प्रसाद घेतो. याप्रमाणे दोघांची जेवणं झाली. दुपारी पाठासाठी सर्व छात्रगण एकत्र जमले असताना स्वतः गुरुजींनीच घडलेली ही कथा सर्वांना सांगितली. सर्वांनी बालशंकराचा जयघोष केला. सर्वांना खूप आनंद वाटला. रात्री गुरुजी अंथरुणावर पडले होते. बालशंकराच्या चमत्कृतीने ते भारावून गेले होते. त्यांना विस्मयामुळे झोपच येत नव्हती. ते मनाशी म्हणत होते, देवातील प्रत्येक मंत्राची विधिबद्ध आणि श्रद्धेने जर उपासना केली तर त्या मंत्रांच्या देवता साकार होऊन उपासकाच्या समोर उपस्थित होतात. तदा द्रष्टुः स्वरूपेव स्थानम. पातंजल योगसूत्र. महर्षी पतंजलीच्या या सूत्राची ही सत्यता आहे. भगवान पतंजलींचा अनुभव या बालशंकराने स्वतः सत्यत्वात आणला. मला वाटतं खरोखरीच देवगुरु बृहस्पतीला विश्रांती घ्यावीशी वाटली म्हणून मनुष्य देह धारण करून तो या ठिकाणी तर आला नाही ना. अशा या शंकराची ही विद्येची तेजस्विता पाहिली म्हणजे विद्वानांनीही माना खाली घालाव्यात. 3 वर्षांच्या या काळात त्यांनी माझी सेवा केली. मी काय पुण्य केलं होतं म्हणून हा बृहस्पती माझा शिष्य म्हणून तो या ठिकाणी वावरला बरं. पण आता आपणच हे थांबवलं पाहिजे. त्याचे अध्ययन आता पूर्ण झालंय. आपण त्याला आता निरोप द्यावा म्हणजे देवांकडून सेवा घेण्याचं पुढील पाप तरी टळेल. त्यांच्या या निर्णयाने त्यांना समाधान वाटलं. नंतर ते केव्हा झोपेच्या अधीन झाले कळलंच नाही. पण सकाळी जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा त्यांच्या मुखावर आनंद पसरला होता. ते अत्यंत समाधानी दिसत होते. प्रातर अध्ययनासाठी सर्व शिष्यगण एकत्र जमले. गुरुजी आले, आसनस्थ झाले. सर्व छात्रांनी उभे राहून सूर्य प्रार्थना म्हटली. गुरुजींनी बसायला सांगितलं. सर्व छात्रगण बसले. गुरुजींनी बालशंकराला जवळ बोलवलं. तो जवळ गेला. गुरुजींच्या नमस्कार केला. नत झाला. गुरुजींनी त्याला हात धरून उभं केलं. पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाले, अरे बालशंकरा, माझ्याजवळ जेवढं ज्ञान होतं ते सर्व मी तुला दिलंय. यापुढचं शिक्षण घेण्यासाठी तू नर्मदा तीरी ओंकारनाथांकडे जा. त्या ठिकाणी अनेक महात्म्य आहेत आणि अनेक शास्त्रांमध्ये त्यांची गती अप्रतिहत आहे असं आम्ही ऐकलंय. माझा तुला पूर्ण आशीर्वाद आहे. देव तुझं कल्याण करो. अन्य शिष्यांकडे वळून त्यांना ते म्हणाले, बघा, या शंकरासारखा दुसरा प्रज्ञावंत माझ्या ऐकिवात नाही. याने केवळ 3 वर्षात सर्व विद्या आत्मसात केली. आज आम्ही त्याला घरी जाऊन पुढील कार्य करण्यास संमती देत आहोत. बालशंकरांनी आपल्या गुरुवर्यांना नमस्कार केला. सर्व मित्रांनाही नमस्कार केला आणि येतो आता असं म्हणून सर्वांचा निरोप घेतला. शंकराने आपली वस्त्र घेतली आणि तो निघाला. त्याला निरोप देण्यासाठी गुरुजी आणि सर्व छात्रमित्र नदी सीमेपर्यंत आले. शंकर पुढे निघाला तेव्हा सर्वांनी आपले हात उंचावून त्याला अखेरचा निरोप दिला. त्याच्या त्या पाठमोऱ्या आकृतीला मनाने वंदन करीत असताना डोळ्यात जमा झालेले अश्रू आपल्या उपरण्याने पुसत गुरुजी म्हणाले, शुभास्ते पंथानः.
गुरुजींचा निरोप घेऊन निघालेला हा बालशंकर मध्यान्नी कालडी येथे आला. गावाच्या सीमेवरून वाहणाऱ्या पूर्णा नदीच्या पवित्र पाण्याने त्यांनी स्नान केलं. काठावर असलेल्या शिवमंदिरात गेला. शिवांचं दर्शन घेतलं, शिवांची स्तुती केली आणि आता तो आपल्या घरी आला. आर्यामाता देवघरात शिवांना बिल्वदल वाहत होती. घरी येताच बालशंकराने आई म्हणून हाक मारली. हाक येताच आर्यामाता महादेवाला म्हणाली, देवा देवा, माझं बाळ मला हाक मारतोय, मी जाते, पण तुझ्या आराधनेत खंड होतोय, मला क्षमा कर बरं. तिची प्रार्थना पूर्ण होण्याच्या आत पुन्हा आई म्हणून शंकराची हाक कानावर आली. जवळजवळ धावतच ती बाहेर आली. तोच शंकर पुढे झाला. त्याने आईला साष्टांग नमस्कार घातला आणि उठून आईला कडकडून मिठी मारली. त्याच्या आनंदाला आता सीमा उरली नव्हती. मिठीतून बाजूला झाल्यावर आई म्हणाली, बाळा बाळा शंकरा, लवकर आलास, अजून अध्ययन पूर्ण व्हायचंय ना? नाही नाही आई, माझं अध्ययन पूर्ण झालं. गुरुजी मला म्हणाले, माझ्याजवळ जे होतं ते सर्व मी तुला शिकवलंय. यापुढे तू आता नर्मदा तीरी जा. तिथे महान ज्ञानवान पुरुष आहेत, त्यांची सेवा कर आणि ज्ञानवान हो. आई, मला गुरुजींनी निरोप दिला म्हणून मी घरी आलो. केव्हा एकदा तुला भेटेन असं झालं होतं. आता मला खूप 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 आनंद झालाय. आपल्या पुत्राचं हे बोलणं ऐकून आर्यमातेला आपल्या अंगावर मुठभर मांस आल्यासारखं वाटलं. श्रीराम समर्थ श्रीराम.